नमस्कार. ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे पाकातले लाडू. त्यासाठी मी इथं 200 ग्रॅम तीळ घेतले आहे, थोडीशी इलायची पावडर आणि 200 ग्रॅम गूळ घेतला आहे. तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. चला आपण सगळ्यात अगोदर तीळ भाजून घेणार आहोत. तीळ भाजण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. कढई छान गरम झाली, आपण त्याच्यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत. मीडियम गॅसवर आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे आहे. तीळ आपले छान भाजले गेलेले आहे. बघा त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. आपण गॅस बंद करून टाकू. तीळ आपण थोडेसे थंड होऊ देणार आहोत. नंतर याच्यातले काही तीळ थोडेसे आपल्याला सवताले ठेवायचे आहे आणि काही आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. तीळ छान थंड झालेले आहे आणि ही एवढीशी तीळ मी त्याच्यामध्ये सवताले टाकून घेणार आहे. ही तीळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर अशी फिरून घेणार आहोत. जास्त बारीक आपल्याला करायचे नाही आहे. आपण तीळ आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलेली आहे. हे बघा, जास्त बारीक आपण केलेली नाही आहे. चला आपण आता पाक बनवायला सुरुवात करू. गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच तूप टाकून घेणार आहोत. 1 चम्मच पाणी, गूळ टाकून घेणार आहोत. गुळाचा आपल्याला छान पाक बनवून घ्यायचा आहे. हे बघा आपला गॅस, बघा आपला गूळ हा छान वितळत आहे. आपल्याला पूर्ण गूळ वितळू द्यायचा आहे. गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे. 1 मिनिटभर गूळ वितळल्यावर आपण याला थोडंसं हलवून घेणार आहोत. याच्यावरती छान असे फेस येत आहे, म्हणजे आपला पाक हा तयार झालेला आहे. गॅस आपण बंद करून टाकणार आहोत. गुळाचा पाक आपण आपल्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत. तीळ टाकून घेणार आहोत. आपले राहिलेले सवताळे, इलायची पावडर मिक्स करून घ्यायचे. आपला आपण टाकून घेणार आहोत. त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आपण. छान मिक्स झालेली आहे. आपण याचे लाडू बनवायला सुरुवात करू. लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता, छोटे मोठे. पाकातले लाडू खूप छान मऊ होतात, तुम्ही बघू शकता. छान झालेले आहे लाडू. आपले लाडू बनवून तयार झालेले आहे पूर्ण. हे बघा, मी तुम्हाला एक तोडून कट करून सुद्धा दाखवते. हे बघा किती सॉफ्ट आणि नरम झालेले आहे पाकातले लाडू आपले. तर मी बनवलेल्या पद्धतीने पाकातले तिळगुळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.